तुमच्या देखील किचनमध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहेत, वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते, ढेकूळ तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत, डोंट वरी. तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी A1 स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल. आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशनसाठी आम्हाला कॉल करा. A1 स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस. नमस्कार, मी सागर कदम. तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाइम बुलेटिन. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्त्वाच्या हेडलाईन्स. कोकणातील 5 आमदारांनी मंत्रिपदाची घेतली शपथ. सामंत, गोगावले, आदिती तटकरेंनी घेतली शपथ. नितेश राणे, योगेश कदम राज्य मंत्रिमंडळात सामील. स्वस्त फळे खाताय, सावधान. परजिल्ह्यातून आलेले फळ विक्रेते विकतायत खराब फळे. निकृष्ट दर्जाच्या फळ विक्रीचा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून पर्दाफाश. शासनाने जुन्या पद्धतीनेच धान्य देण्यास सुरुवात करावी. लाडक्या बहिणींची शासनाला हाक. अनेक रेशन धारकांना सर्व्हरमुळे मनस्ताप. आणि परभणीतील आंदोलनात अनेक अनुयायांना पोलिसांकडून मारहाण. त्यातील एकाचा पोलीस कस्टडीत मृत्यू. आनंदराज आंबेडकरांची उद्या महाराष्ट्र बंदची हाक. आता पाहूया सविस्तर वृत्त. 19 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभेची मतदान प्रक्रिया संपन्न झाल्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागून महायुतीला भरघोस यश संपादन झाले. त्यानंतर तब्बल 21 दिवसानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येत आहे. आज महायुतीच्या 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये कोकणातील 5 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आमदार नितेश राणे, रत्नागिरी जिल्ह्यातून माजी मंत्री व आमदार उदय सामंत, तसेच आमदार योगेश कदम, रायगड जिल्ह्यातून माजी मंत्री व आमदार आदिती तटकरे व आमदार भरत गोगावले यांनी शपथ घेतली आहे. महायुतीच्या मंत्रिमंडळामध्ये कोकणामधील 5 आमदारांची मंत्री म्हणून वर्णी लागली आहे. आता कोणाला नेमके कोणते खाते मिळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. कोकणामध्ये पुढील वर्षभरात रिफायनरी आणण्यासाठी प्रमोद जठार यांनी दंड थोपाटले आहेत. परंतु माजी खासदार विनायक राऊत यांनी पुन्हा एकदा रिफायनरीवरील विरोध दर्शवलेला आहे. रिफायनरीमध्ये प्रमोद जठार यांचा जीव गुंतलेला आहे. रिफायनरी कोकणासाठी नाही तर प्रमोद जठारांच्या माध्यमातून आलेल्या दलालांच्या, भूमाफियांच्या हितासाठी रिफायनरी हवी आहे असा आरोप विनायक राऊत यांनी केला आहे. कोणत्याही परिस्थितीत रिफायनरी होऊ देणार नाही असा पवित्रा माजी खासदार विनायक राऊत यांनी घेतला आहे. खरं म्हणजे रिफायनरीमध्ये प्रमोद जठार यांचा जीव गुंतलेला आहे हे मागच्या अनेक वर्षापासूनच्या अनुभवावरून आपल्याला दिसून येईल. रिफायनरी कोकणासाठी नाही आहे तर ती प्रमोद जठारांच्या माध्यमातून जे दलाल आलेले आहेत ह्या दलालांच्या, भूमाफियांच्या हितासाठी त्यांना तिथे रिफायनरी हवी. कोकण उद्ध्वस्त झाल्याचं त्यांना सोयरसुतक काय नाही आहे. प्रेताच्या टाळूवरचं लोणी साठणारी ही लांडग्यांची औलाद आहे. पण कोणत्या परिस्थितीमध्ये आम्ही रिफायनरी त्या ठिकाणी होऊ देणार नाही म्हणजे नाही. जिंदाल कंपनीचा मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप उबाटाचे जिल्हा समन्वयक संजय पुनस्कर यांनी केला आहे. कंपनीच्या या बेबंदशाही विरोधात प्रशासनाने काही केले नाही तर ठाकरे शिवसेना जन आंदोलन छेडेल असा इशारा उबाटाचे जिल्हा समन्वयक संजय पुनस्कर यांनी दिला आहे. पाहूयात. परवा जी जिंदाल, आपल्या तालुक्यामध्ये जिंदाल जे आहे त्या ठिकाणी जी एक मोठ्या प्रमाणात मुलांच्या संदर्भातला जो विषय घडला वायुगळतीच्या संदर्भात जिंदालमध्ये, तो अतिशय निंदनीय असा हा प्रकार घडलेला आहे आणि धोक्याच्या घंटेचा हा प्रकार आहे. सर्वप्रथम गॅस गळती जी झाली जिंदालच्या माध्यमातून त्याच्या प्रोसेस ह्या व्यवस्थित नाहीत, हा त्यातलं मुख्य कारण आहे. तिथले रहिवासी जे आहेत त्या रहिवासींना सुद्धा जिंदालच्या माध्यमातून CRA फंड जो आहे त्या फंडाच्या माध्यमातून ह्यांना किती आता मदत केली या मुलांना त्याचा आकडा का अजून जाहीर केलेला नाही आहे. आमचं म्हणणं तर असं आहे पत्रकाराच्या माध्यमातून, जी 70 कुटुंबातली जी मुलं जी आहेत त्या 70 कुटुंबाच्या मुलाच्या पूर्ण त्यांची जबाबदारी, त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी, त्यांच्या आरोग्याची जबाबदारी ही जिंदाल कंपनीने घेणं गरजेचं आहे. आणि हे घेणं का इष्ट आहे तर भविष्यामध्ये त्यांना जे काय आजार होतील, त्यांना जे काय आजार उद्भवतील त्याच्यासाठी नंतर यांनी कुणी हात वर करायला नाही पाहिजेत आणि ही दखल त्यांनी घेतली पाहिजे हे पत्रकाराच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो.
सध्या राज्यभरात गेल्या 2 दिवसांपासून ई पॉश मशीन सर्व्हर डाऊन असल्याने रेशन धारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. अशातच रायगड जिल्ह्यात देखील या प्रकारचा सर्व्हर प्रॉब्लेम असल्याने सातत्याने होत असलेल्या या गोष्टींचा मोठा मनस्ताप रेशनिंग दुकानदारांसह ग्राहकांना सहन करावा लागतोय. रायगड जिल्ह्यात 1725 रेशनिंग दुकाने आहेत. अशातच दरी डोंगरातील वाड्या वस्तींवरील रेशन लाभधारक वयोवृद्ध व ज्येष्ठ नागरिक याचे अंगठ्याचे ठसे मशीनवर उठत नसल्याने त्या रेशन धारकांना या धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. त्याचबरोबर तो धान्य दुसऱ्या महिन्यात मिळत नसल्याने हाताचा घास हिरावून घेतल्यासारखे प्रकार या कारणांमुळे झालेले दिसून येत आहेत. अशातच आता ई पॉश मशीनचा सर्व्हर डाऊन खोळंबा दिवसभर रांगेत उभे राहून केलेली प्रतीक्षा त्यामुळे रेशन दुकानाच्या बाहेर नेहमी वाद होताना दिसत आहेत. त्यामुळे शासनाने जुन्या पद्धतीनेच धान्य देण्यास सुरुवात करावी अशी मागणी दुकानदार आणि ग्राहक करतायत. आपली साध्या सहीने अंगठ्या देण्यापेक्षा आपल्या साध्या सहीने भेटलं तर उलट नशीब आहे ना आमचं. रिक्षा भाडं जातं, आम्हाला हे होतं, नेटवर्क नाही भेटलं तर प्रॉब्लेम होतो, परत या परत जा. ह्या सुना काय बोलतात, आई तुम्हीच जा आम्ही नाही जाणार, असं आहे ना. हे पॉश मशीन आणि साधं लिहून घेतले सहीवर आणि दिलं आम्हाला धान्य, हेच आम्हाला सरकारने केलं. जुनी पद्धत चांगली आहे हो. नेटवर्कचा प्रॉब्लेम होतं, रिक्षा भाडं यायचं एवढं लांबून, फ्री रेशन देतात पण आमचं काय होईत नाही ना, रिक्षालाच जातात पैसे. फ्री मशीन नको, पॉश मशीन साधं आहे तेच द्या आम्हाला. 1983 पासून मी रेशनचं दुकान चालवतो. आता हे चालवत असताना ई पॉश मशीन आली, ती सर्व दुकानदारांनी स्वीकारली. ते स्वीकारून सुद्धा आम्ही धान्य वाटप चालू केला. आता ई पॉशला कधी रेंज नाही, कधी ई पॉश मशीन बिघडतंय. आता त्या जुन्या झालेल्या ई पॉश मशीनवरती जी काय वयस्कर लोक आहेत त्यांचे अंगठे येत नाही आणि ते अंगठे नाही आले त्याच्यामुळं आता ह्या 6 महिन्यापासून खालचे जे अधिकारी असतील, मग पुरवठा निरीक्षक असेल, तहसीलदार असतील, हे धान्य लोकांना देत नाही. आता त्याचा अंगठा आला नाही तर आम्हाला दुकानदारांना धान्य देता येत नाही. आता तो धान्य दिला नाही की पुढच्या महिन्यात त्याचं धान्यच येत नाही. त्याच्यामध्ये स्थानिक लोकांचे आणि दुकानदारांमध्ये वाद निर्माण झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या परजिल्ह्यातून फळ विक्रेते मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. हे फळ विक्रेते महामार्गाच्या बाजूला किंवा बाजारपेठेपासून लांब अंतरावरती आपले वाहन लावून फळांची विक्री करतायत. यामध्ये सफरचंद, चिकू, पेरू, डाळिंब, संत्री, द्राक्ष यांची कमी किमतीत विक्री करतायत. यामुळे स्थानिक नागरिक सुद्धा या फळांची खरेदी करतायत. पण ही फळे निकृष्ट दर्जाची असल्याचे समोर आले आहे. कुडाळ शहरापासून जवळच्या पिंगुळी गावात आज फळ विक्रीसाठी आलेल्या या परजिल्ह्यातील विक्रेत्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आणि पिंगुळीवासियांनी पर्दाफाश केलेला आहे. पिंगुळी भागात आलेल्या विक्रेता निकृष्ट दर्जाची फळे विक्री करत होता. या फळांना किडे पडून त्यावरती बुरशी सुद्धा लागलेली होती. याबाबत सेना कार्यकर्ते आणि नागरिकांनी फळ विक्रेत्यांना कुडाळ पोलीस स्टेशन येथे आणून ताब्यात दिले आहे. मी ज्यावेळी तिथे उपस्थित होतो त्यावेळी आमच्याकडे तक्रार आली. आमच्या वाडीमध्ये, नवीवाडी पिंगोळीमध्ये हे फळ विक्रेते गाडी घेऊन विक्री करत असताना काही लोकांनी फळं ती घरी नेली. 100ला 2 किलो असे विकत होते आणि त्यांची तक्रार आली की या फळांमध्ये किडे आहेत. म्हणून आम्ही त्या गाडीकडे गेलो असता आणि ती गाडीतली फळं चेक केली असता या सर्व फळांमध्ये आम्हाला किडे मिळाले. त्यावेळी आम्ही पहिल्यांदा पोलीस पाटील हे सतीश माळी यांना मी बोलवलं. त्यानंतर सरपंच अजय आकेरकर यांना सुद्धा बोलवलं आणि आमचे भगत पोलीस आहेत त्यांना सुद्धा मी ते कळवलं आणि तिथे ते उपस्थित राहिले. त्याचप्रमाणे आमचे जे ठाकरे सेनेचे कार्यकर्ते आहेत, बाबल गावडे, गुरु सडवेलकर, राजन पुरलकर यांनाही मी तिथे उपस्थित राहण्यासाठी सांगितलं. त्यामुळे ते सर्वजण इथे जमा झालो आणि आपल्या कुडाळ्यातले स्थायिक व्यापारी संतोष हे इथे उपस्थित होते. संतोष माडगूत आणि इतर फळं, अजय पांगोळ बिंगोळ त्यांना पण बोलवलं. त्यांना सुद्धा फळातली बरीचशी माहिती असल्याकारणाने मी त्यांना बोलवलं आणि त्यांनी बघितलं असं सर्व फळे जी आहेत ती डुप्लिकेट आहेत. 4 नंबरची फळं याला म्हणतात. ही घेऊन ते विक्री करत होते. मला लोकांना असं आवाहन करायचं आहे की स्वस्त ते फळं मिळतात म्हणून ते तुम्ही ते फळं खरेदी करू नका. जे आपले स्थायिक व्यापारी आहेत त्यांच्याकडून ती फळं खरेदी करा, जेणेकरून आपण त्यांना त्याचा जाब विचारू शकतो. ही फळं विकणार आणि आपल्या गावाला निघून जाणार आणि इथे रोगराईचं प्रमाण वाढू शकतं. आम्ही भाड्याने गाळा घेतो. 15,000 8,000 रुपये महिन्याला भाडं भरतो. हे व्यापारी बाहेरून येऊन 100ला 2 किलो असे स्पीकर लावून
धंदा करतात, ठिकठिकाणी चौकात जाऊन धंदा करतात आणि लोकांचा एक दृष्टिकोन काय होतो, 100ला 2 किलो म्हणून ते तिथे जाऊन आकर्षित होऊन त्यांच्याकडे फळं घेतात. पण ॲक्च्युली ती फळं म्हणजे काय असते हे आम्हाला माहीत आहे, पण आम्ही त्यांना सांगू शकत नाही. आज ते दीपक गावडे यांनी ते प्रकार त्यांना पकडलं आणि त्या फळांचा काय प्रकार होतो, 2 नंबर फळं म्हणजे 3 नंबरनी 4 नंबरची प्रकार, ते मार्केटमध्ये जाऊन एक ढीग असतो, ते एक 100 रुपये ढीग या हिशोबाने ते 20-20 कॅरेट भरतात आणि ते इथे 100ला 2 त्यांना अति एक 10 रुपये किलोच्या रेटाने भेटतात. तीच फळं आम्ही इथे 50 रुपये किलोने मार्केटने आणतो आणि आमच्याकडे असतात ती 80 रुपये, म्हणजे शेवटी टाकाऊ माल असल्यामुळे मार्जिन हे थोडंफार ठेवून आम्ही धंदा करावा लागतो. आणि ते लोकांना काय वाटतं, ती 2 किलो म्हणून ती लोक घेतात आणि घरी जाऊन बघतात तर त्याच्यात किडा आळी आणि त्याच्यात ते कुजलेलं असतं, सगळं आम्ही दाखवलेलं आहे. त्याच्याकरता आज ते स्थायिक जे लोकल व्यापारी आहेत त्याच्यात घुरपडून गेलेले आहेत, भाडं भरतात वर्षाच्या वर्ष महिन्याला किती भाडं आहे, लाईट बिल आहे ते स्थायिक यांना माहीत आहे आपल्या व्यापाऱ्यांना. आणि गिरायकांचा पण एक दृष्टिकोन होतो, बाबा तिथे कमी रेटने भेटतात म्हणून ते कमीच्या इथे जातात. त्या ह्याच्यानंतरचा गिरायकांनी विचार करून, स्थायिक लोकांनी विचार करून कुठे जायचा आणि कुठचा माल घ्यायचा हा त्यांनी ठरवायचा आहे. आणि आम्ही सत्य हकीकत सर्व व्हिडिओ कॉल करून वगैरे शूटिंग करून दाखवलेलं आहे, ते सत्य तेच आम्ही दाखवलेलं आहे. या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित घडामोडी. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण. खेड शहरातील 75 वर्षांची परंपरा असलेले व ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले मे गांधी क्लॉथ स्टोअर, मे गांधी एंटरप्राइजेस आणि गांधी क्रिएशन घेऊन येत आहोत सण, उत्सव, लग्न समारंभासाठी लागणारे सर्व काही पारंपरिक व नवनवीन व्हरायटीज आमच्याकडे उपलब्ध. विविध प्रकारच्या साड्या, शालू, पैठणी, चंद्रकोर पैठणी, बनारस, कलकत्ता, सुरतच्या सिल्क साड्या, शूटिंग सर्टिंग, ड्रेस मटेरियल्स, होजियरी. मे गांधी क्रिएशन मध्ये शेरवानी, कुर्ता सूट, ब्लेझर, जॅकेट्स, शर्ट पॅन्ट, जीन्स टी शर्ट आता खास सवलतीत 5,000च्या खरेदीवर मिळवा 10% सूट. आहेरासाठी सिल्क साडी फक्त 250 रुपये. शुभ कार्य तुमचे, वस्त्र आमचे. आमचा पत्ता गांधी क्लॉथ स्टोअर, गांधी क्रिएशन, खेड बाजारपेठ. विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये मी सागर कदम तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. आनंदराज आंबेडकरांनी उद्या म्हणजे 16 डिसेंबरला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. परभणीत झालेल्या आंदोलनात अनेक अनुयायांना अटक करण्यात आली होती. त्यातील एकाचा आज पोलीस कस्टडीत मृत्यू झालेला आहे. ज्यांनी भीमसैनिकांना मारहाण केली त्या पोलिसांवरती चौकशा लावा अशी देखील मागणी आनंदराज आंबेडकरांनी केलेली आहे. परभणीमध्ये झालेल्या आंदोलनामध्ये अनेक आंबेडकर अनुयायांना अटक करण्यात आली. त्याच्यात एक दुर्दैवी सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झालेला आहे आणि तो अत्यंत संशयास्पद आहे. आणि त्यामुळं आमची मागणी आहे की जेवढ्या जणांना त्या पोलिसांनी पकडलं आहे त्या सर्वांना सरकारने ताबडतोब सोडून द्या, त्यांच्यावरचे गुन्हे काढून घ्या. आणि ज्यांनी भीमसैनिकांना अत्यंत निषेधार्थ अशी मारहाण केलेली, अत्यंत अत्याचार केलेले आहेत, त्या पोलिसांवरती ताबडतोबीनं चौकशा लावा. आणि उद्या माझा आंबेडकरी समाजा नव्हे तर या इथं जे जे संविधानप्रेमी आहेत त्या संविधानप्रेमी सर्व जनतेला आव्हान आहे की उद्या आम्ही 16 तारखेला या संविधान वाचवण्यासाठी आणि संविधान विरोधी काम करणाऱ्यांच्या विरुद्ध अख्खा महाराष्ट्र बंद करत आहोत. आणि त्या महाराष्ट्र बंदला सर्व संविधानप्रेमी जनतेने पाठिंबा द्यावा एवढं आव्हान महाराष्ट्रातल्या जनतेला करतो. रत्नागिरी येथील ग्रुप ग्रामपंचायत शिरगावच्या वतीने रत्नागिरी पंचायत समितीच्या सूचनेनुसार जलभूमी संधारण अभियान अंतर्गत पाणी अडवा पाणी जिरवा हा उद्देश ठेवून ग्रामपंचायत कार्यक्षेत्र श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आलेला आहे. शिरगाव ग्रामपंचायतच्या सरपंच फरीदा रज्जाक काझी यांच्या नेतृत्वात ग्रामपंचायत कार्यकारिणी आशाताई, अंगणवाडी सेविका आणि प्रतिष्ठित ग्रामस्थ व कर्मचारी वृंद यांच्या सहभागातून हा वनराई बंधारा बांधण्यात आलाय. दरम्यान हा बंधारा बांधल्यामुळे विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होणार असल्याचे सांगत भविष्यात पाणी टंचाईवरती मात करण्यास मदत होईल असा विश्वास शिरगाव ग्रामपंचायतचे ग्राम विस्तार अधिकारी संतोष रोकडे यांनी बोलताना व्यक्त केलाय.
पंचायत समिती रत्नागिरीच्या सूचनेनुसार ग्रुप ग्रामपंचायत शिरगाव यांच्या माध्यमातून प्रतिवर्षीप्रमाणे जलभूमी संधारण अभियान अंतर्गत पाणी अडवा पाणी जिरवा या उद्देश ठेवून या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत शिरगावच्या वतीने ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व सन्माननीय सरपंच महोदय, ग्रामपंचायत कार्यकारिणी, आशाताई, अंगणवाडी सेविका, त्याचप्रमाणे प्रतिष्ठित ग्रामस्थ नागरिक यांच्या सर्व कर्मचारी वृंद यांच्या सहभागातून श्रमदानातून या ठिकाणी वनराई बंधाऱ्याचं या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायतच्या वतीने नियोजन करण्यात आलेलं आहे. आणि आजचा हा बंधारा बांधण्याला याचा उद्देश असा आहे की या ठिकाणी बंधारे बांधल्यानंतर लगतच्या विहिरी ज्या सार्वजनिक नळपाणी पुरवठा यांच्या विहिरीच्या पाण्याची पातळी वाढणार आहेत आणि पाणी जे भविष्यात आपल्याला पाणी टंचाई किंवा इतर संभाव्य पाणी टंचाईला सामोरं जावं लागतं त्याच्यावर मात करण्यासाठी एक चांगला उपक्रम ग्रुप ग्रामपंचायत शिरगावच्या माध्यमातून या ठिकाणी पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्या मार्गदर्शक सूचनानुसार आज या ठिकाणी बंधारा बांधण्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे. रत्नागिरी पटवर्धनवाडी येथील जनसेवा रिक्षा स्टँड येथील रिक्षा चालकाने गतिरोधकावरती पांढरे पट्टे मारून उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. या गतिरोधकावरती रात्रीच्या वेळेस अपघात होण्याची शक्यता असते, त्यामुळे रिक्षा चालकाने गतिरोधकावरती पांढरे पट्टे मारले आहेत. या भागातील रहिवाशांना तसेच दुचाकी चालकांना वाहने चालवण्यासाठी आता योग्य तो मार्गदर्शन मिळत आहे. या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित घडामोडी. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण. झपाट्याने डेव्हलप होत असलेल्या खेड रेल्वे स्थानकानजीक तुमच्या सेवेमध्ये घेऊन आलोय जी फ्रेश सुपरमार्ट. घरातील प्रत्येक साहित्य मिळण्याचे एकमेव ठिकाण. किराणा, धान्य, भाजी, फळे, दूध, खेळणी, भांडी, गोठवलेले अन्न, सौंदर्य प्रसाधने व दैनंदिन वापराच्या सर्व घरगुती वस्तू असे 800हून अधिक साहित्य उपलब्ध. प्रत्येक वस्तू मागे मिळवा 5 ते 30% सूट. होम डिलिव्हरी देखील उपलब्ध. आजच आमच्या स्टोअरला भेट द्या. आमचा पत्ता जी फ्रेश सुपरमार्ट, रॉयल एलिजन्स, खेड रेल्वे स्टेशन जवळ, वेरळ, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी. किंवा संपर्क साधा 9137104814 या नंबरवरती. जी फ्रेश सुपरमार्ट. विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये मी सागर कदम तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा असा जप करत श्री दत्त जयंती उत्सव रत्नागिरीसह महाराष्ट्रभर मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आलाय. रत्नागिरीतील थिबा पॅलेस येथील परमपूज्य गगनगिरी महाराज आश्रमात दत्त जयंती उत्सव साजरा करण्यात आला. सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तर दत्त जयंती निमित्त रत्नागिरी शहरातील विविध दत्त मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांसाठी आणि श्री दत्तगुरूंच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली असल्याचे पाहायला मिळाले. पाहूया दत्त जयंती निमित्त उत्सवाची काही क्षणचित्रे. शनिवारी दिनांक 14 डिसेंबर 2024 रोजी मंडणगड तालुक्यातील रातांबेवाडी येथे श्री दत्त जयंती उत्सव सोहळ्यानिमित्त नळपाणी योजना शुभारंभ सोहळा रत्नागिरी जिल्हा प्रमुख व दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. सदरवेळी श्री दत्त जयंती उत्सव निमित्त मंडणगड रातांबेवाडी येथे संजय कदम यांनी मनोभावे दर्शन घेतले. या कार्यक्रमाप्रसंगी तालुका प्रमुख संतोष गोवळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष मुझफ्फर मुकादम, ज्येष्ठ नेते श्री दौलतराव पोस्टुरे यांसह सर्व आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री दत्त जयंती उत्सव सोहळ्यानिमित्त रत्नागिरी जिल्हा प्रमुख व दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम यांनी दापोली, मंडणगड, खेड तालुक्यातील विविध ठिकाणी भेट देऊन मनोभावे दर्शन घेतले. या कार्यक्रमाप्रसंगी सर्व आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक, युवा सैनिक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उल्वे तसेच पुष्पकनगर येथे आपल्या बांधकाम व्यवसायाची झेप घेऊन नवउद्योजक अखिल यादव यांनी यशस्वी बांधकाम व्यावसायिक म्हणून भरारी घेतली आहे. उल्वे नोडमधील सुप्रसिद्ध इन्सिग्निया शगुन रियालिटी या टॉवरच्या 11व्या मजल्यावरती अखिल यादव यांनी आपल्या आईच्या नावाने तयार केलेल्या इंदू इन्फ्रा या कंपनीच्या नूतन कार्यालयाचा उद्घाटन सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे तन्मय फडणवीस आणि विविध वेब सिरीज आणि सिरियल्स मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारे युवा अभिनेते पारस कलनावत यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा शानदार उद्घाटन सोहळा संपन्न झाला. अखिल जी मेरे दोस्त नहीं, मेरे भाई हैं, मेरे बड़े भाई हैं
और हम लोग एक फैमिली की तरह ही रहते हैं। सारे फंक्शंस जितने भी उल्वे में होते हैं उसमें हम सब आते हैं, मैं आता हूँ, तन्मय आते हैं, तो एक फैमिली बन गई है। और उल्वे जो पूरा उल्वे है वो अखिल भाई के अब आसपास ही रहता है, क्योंकि अखिल भाई ने सबका ख्याल रखा है, यहाँ पे इतने सारे लोगों का दिल जीता है। तो अब ऐसा लगता है कि उल्वे आ रहा हूँ मतलब अपने घर आ रहा हूँ। तो सबसे पहले अखिल भाई को इंदु इंफ्रा के लिए बहुत सारी बधाइयाँ, कंग्रेचुलेशंस। और माँ के नाम पर खोला है तो बहुत तरक्की भी होने वाली है, ये भी मैं जानता हूँ और सभी लोग जानते हैं। तो बस अखिल भाई से मैं इतना ही चाहता हूँ कि उल्वे वासी का और जितने भी उल्वे में लोग रहते हैं उनका दिल से ख्याल रखें, और हम तो साथ में है ही हमेशा। माझ्याकडे काही शब्दच नाहीये. आई म्हटलं तर सगळं सर्व जग आईसाठीच असतं. मुलगा आईसाठीच सगळं करतो, म्हणून मी शब्दच नाही आहे या गोष्टीला, म्हणून मी काही बोलू नाही शकत. साहेब, तुमच्या मैत्री राहील माझी भेट तर पारस आणि यांच्या सरांसोबतच झाली आहे पहिल्यांदा, आणि त्याच्यानंतर मला खूप नेचर आवडलं. अखिलजी आम्हाला सगळे नवरात्रापासून सगळे घरचं मानतात, म्हणून आमची अशी मैत्री आहे. खास मी नवी मुंबई किंवा उल्वे हे स्मार्ट सिटी होतोय, त्यासाठी काही गरज पडेल किंवा काही लोकांसाठी गरज पडेल ते मी इथं तात्पर्य उभं आहे. त्यासाठी मी इथं चांगलं एक ऑफिस घेतलं आहे, नवीन कार्यालय पण उभं करणार आहे, आणि माझ्या पाठी खंबीर उभे राहणारे पारसभाई आणि तन्मयभाई हे दोघे भाई आणि माझा एक मोठा रितेश दादा, हे 3 भाव माझ्या असं देवासारखे भेटलेत की मला खरंच कुणाची गरज नाही लागत. कुठल्याही गोष्टी लगेच सोपं होऊन जातो. या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण.